फॅमिली मॅनचा तिसरा सीझन आला. ही सिरीज कशी आहे ते सांगतोच, पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या. हा सीझन बघत असताना सारखं पाताळ लोकचा दुसरा सीझन बघतोय असं वाटत होतं. कारण पाताळ लोकचा जेव्हा दुसरा सीझन आला होता, त्यावेळेस नागालँड, एक मिशन, कोणाची तरी हत्या आणि मग त्याचा पाठलाग करणारा आपला हातीराम. असंच काहीतरी यावेळेस पण तुम्हाला फॅमिली मॅन 3 मध्ये बघायला मिळेल. पण तरीही ही सीरीज कुठेही बोर होणारी नाही. शेवटपर्यंत खेळवून ठेवते. फक्त फॅमिली मॅनची जी खासियत होती, की खूप सारा ह्युमर होता, हलकी-फुलकी कॉमेडी होती. ती पहिल्या सीझन नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये खूप कमी झाली आणि तिसऱ्या सीझनमध्ये तर खूपच कमी झाली. पण तरीसुद्धा सीरीज बोर होत नाही, इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि मेन म्हणजे यावेळेस जो विलन आहे जयदीप अहलावत, हा माणूस तर अख्खा भाव खाऊन जातो. ह्या बघताना असं वाटतं की काहीतरी चांगलं बघतोय. कारण खरंच हा माणूस भारी आहे. याची ॲक्टिंग तर भारीच आहे. पण या सीरीजला न्याय देणारा हा एक माणूस आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी ही सीरीज तर बघायला हरकत नाही. ही सीरीज जर तुम्ही पाहिली असेल, तर मला नक्की सांगा तुम्हाला सीरीज आवडली का? आणि नसेल आवडली तर तेही सांगा का आवडली नाही?